आहे पहा याच्यामध्ये हा एक होता आर जो आहे हा मध्यभागी त्याला म्हणजे आर बाजूला कुठेतरी इंटरसेक्ट करतोय म्हणजे हा कुठे करायला पाहिजे होता इंटरसेक्शन बाहेर करला तर आपण म्हणतो एक्सटर्नल आणि आतमध्ये केलं तर आपण म्हणतो इंटरनल. तर इंटरनल एक्सटर्नल अशा एक गोष्टी असतात. एक्सटर्नल असलं तर फक्त मायनस करायचं, इंटरनल असलं तर प्लस करायचं. हा एक्सटर्नलचा फॉर्म्युला आहे. जर तो बाहेरच्या बाजूला इंटरसेक्ट करेल तर हे एम बी वेक्टर मायनस एन ए वेक्टर अपॉन एम एम मायनस एन एम एन हा रेशो आर वेक्टर सेक्शन पॉईंटचा वेक्टर असतो, बी वेक्टर आणि ए वेक्टरच्या पॉईंटचे वेक्टर असतो, लाईनचे वेक्टर असतो. ओके, याच्यामध्ये तुम्हाला मी काही केसेस सांगितले होते बघा. जर तुम्हाला रेशो दिलेला नसेल तर आपण रेशोला k:1 कन्सिडर करतो आणि त्याच्यानंतर हे फॉर्म्युला वापरतो जर आपल्याला रेशो गिवन नसेल तर. त्यानंतर आपण सेंट्रॉइड पॉईंट पाहिला होता. सेंट्रॉइड पॉईंट म्हणजे त्याच्या मिडच्या पॉईंटमध्ये कनेक्ट करतात त्या पॉईंटला सेंट्रॉइड म्हणतात. त्याचे सिंपल फॉर्म्युला आहे ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3. आणि नंतर मी टेट्राहेड्रॉन शेप दाखवला होता तुम्हाला, जो पिरामिड शेप असतो त्या पिरामिडला टेट्राहेड्रॉन म्हणतो. त्याच्यामध्ये 4 साइड्स असल्या कारणाने त्या 4 साइडचे प्लस करायचे डिवाइड बाय 4 करायचे, तुम्हाला टेट्राहेड्रॉनचा सेंट्रॉइड पॉईंट भेटून जातो. यामध्ये आता एक्झाम्पल आहेत पहा इंटरनल एक्सटर्नल वगैरेचे. यामध्ये जवळपास या चॅप्टरमध्ये तुम्ही प्रोडक्टच्या पार्टकडे लक्ष देऊ नका जास्त, कारण जनरली तुम्हाला बोर्डनी जे लक्ष द्यायला सांगितलं ते प्रोडक्टकडे जास्त लक्ष नाही सांगितलं. सो क्वेश्चन सॉल्व याच्याकडेच लक्ष ठेवा. प्रोडक्ट वगैरे तुम्ही स्किप केले तरी चालतील. शेवटी शेवटी करण्याचा प्रयत्न करा, एकदम आता करण्याचा प्रयत्न करू नका. ओके, सो पहा फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट विच डिवाइड्स द लाइन सेगमेंट द पॉइंट्स ए अँड बी. ओके, ए आणि बी पॉइंट असलेली लाईनला डिवाइड करताय. म्हणजे सपोज ही एक लाईन असणार ही ए आणि इथं हा बी. ए चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला 2 -6 आणि 8. बी चे कोऑर्डिनेट माहिती तुम्हाला -1 3 आणि -4. ओके, आणि तुम्हाला सांगितलंय या लाईनला इंटरनली इंटरसेक्ट करते इन द रेशो ऑफ 1:3. तर तो पॉईंट काढा, तो पॉईंट काढा म्हणजे तर याच्यापासून आपण एक पॉईंट पकडू ओ पासून ओ ए. हा ओ ए जो वेक्टर आहे ज्याला वेक्टर ए म्हटलं जाईल, ओ बी वेक्टर आहे त्याला वेक्टर बी म्हटलं जाईल, आणि एक इंटरसेक्शन पॉईंट असेल मध्ये, तो इंटरसेक्शन पॉईंट असेल हा असा इथं. या वेक्टरला सध्याला आपण समजा या वेक्टरला आर वेक्टर म्हणू, आर पॉईंट सपोज हा, आणि या वेक्टरला आर वेक्टर म्हटलं जाईल. ओके, यामध्ये इंटरसेक्टली म्हणजे इंटरनली कनेक्ट करतोय, इंटरसेक्ट करतोय समोरच्या लाईनला ए बी ला हा आर वेक्टर. आणि तुम्हाला त्यांनी सांगितलंय आर चे कोऑर्डिनेट काढा. या आर चे कोऑर्डिनेट काढायची तुम्हाला याचा समजा एक्स वाय आणि आय जे के वगैरे फॉर्म मध्ये. आणि तुम्हाला याने प्रपोर्शन सांगून ठेवलंय. प्रपोर्शन काय दिलंय 1:2. म्हणजे हे 1 असेल तर हे 2 असेल, अशा प्रपोर्शन मध्ये ते डिवाइड होतात. म्हणजे एम ची व्हॅल्यू 1 असेल, एन ची व्हॅल्यू 2 असेल, x1 y1 z1 दिलाय, x2 y2 z2 दिलाय, आणि मधले हे आय जे के काढायचे एक्स वाय झेड. इंटरनली ते इंटरसेक्ट झालेले आहेत, म्हणजे सेक्शन इंटरनल आहे त्याच्यामुळे इंटरनलचा फॉर्म्युला तुमच्या ब्रेन मध्ये येणार. इंटरनलचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती आहे काय? तो इंटरनलचा फॉर्म्युला आर वेक्टर ऑफ म्हणजे जो इंटरसेक्टिंग पॉईंट असतो त्याचा वेक्टर ऑफ इज इक्वल टू एम ऑफ बी वेक्टर प्लस एन ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय एम प्लस एन. काही डाऊट याच्यामध्ये? नाही ओके, सर. आता याच्यामध्ये ए वेक्टर माहिती आहे, ए वेक्टर माहिती आहे, बी वेक्टर बी वेक्टर दोघं माहिती आहे, एम ची व्हॅल्यू माहिती 1, एन ची व्हॅल्यू माहिती 3. हे दिलं इथं त्यांनी 1:3. एम ची व्हॅल्यू 1, एन ची व्हॅल्यू 3, एम ची व्हॅल्यू 1, एन ची व्हॅल्यू 3. आर निघेल की नाही? निघेल ना. हा काढून घ्यायचा बस, तुम्हाला काही नाही करायचंय. सिम्पली तुम्हाला फक्त याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. आफ्टर सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू वी आर कन्सिडरिंग द point of a small a vector is a position vector of point A and small b vector is the position vector of point B. Okay, and this 1 and 2, 1 and 3 are the m and n position. Okay, so we have to find r vector. Clear? So for the r vector, apply the formula and substitute the value in given formula. Okay, so here the formula is r is equal to m b vector minus plus n a vector divided by m plus n. So here see इकडे पहा, एम ची व्हॅल्यू काय होती तुमची 1 होती, त्यांनी इथं 1 टाकलं. बी ची व्हॅल्यू तुमची होती, आता बी वेक्टर तुम्हाला काढावं लागेल. या बी ची कोऑर्डिनेटचे जे वेक्टर असणार त्याला आय जे के चिपकून टाका. पहिल्या -1 ला आय लावा, 3 ला जे लावा, आणि -4 ला के लावा. -i प्लस 3j मायनस 4k. तसं ए वेक्टरचा पोझिशन वेक्टर हा निघणार 2i 6j प्लस 8k. काही नाही, फक्त त्याला आय जे के लावले. मग तुम्हाला म्हणतो हा बी वेक्टर, हा बी वेक्टर इथं लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर हे प्लस एन एन ची व्हॅल्यू किती तुमची 3, 3 टाकली त्यांनी, बरोबर. त्यानंतर ए वेक्टर लिहावं लागेल इथं, आणि एम प्लस एन म्हणजे 1 प्लस 3.
गेट आउट इथपर्यंत, गेट आउट इथपर्यंत नाही सर. असं आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाका. बी वेक्टरची व्हॅल्यू ही टाकली आम्ही, बी वेक्टरची व्हॅल्यू, ही ए वेक्टरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली. ए बी वेक्टर, ए वेक्टर तुम्हाला भेटले होते ए पॉईंट आणि बी पॉईंट पासून. ओके, मग त्याला सिम्प्लिफाय करा. आता दोन वेक्टरची ऍडिशन कशी करतात, किती सोपं आहे. हा पहिला -1 याला आणि याला आणि याला सगळ्या ठिकाणी मल्टिप्लाय करून घ्या. बाहेरचा स्केलर पहिले मल्टिप्लाय करून घ्या, हा 3 पण पहिले मल्टिप्लाय करून घ्या आणि मग सिम्प्लिफाय करा. समजला कसं सिम्प्लिफाय करणार याला. समजा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा झाला, कसं करणार सॉल्व्ह, तेव्हा आवाज येतोय का. हॅलो हॅलो. हो सर. हा, आता इकडे पहा, -1 मध्ये घुसवण्याचा प्रयत्न करा याला. तर मायनस साईन बाहेर असल्यामुळे मधले साईन चेंज होणार आहेत. -1 इंटू आय मायनस आय, -1 इंटू 3 -3j आणि मायनस आणि मायनस प्लस होईल तर इथं 4j. हे पहिल्याचं आन्सर भेटलं. त्यानंतर हे प्लस याच्या पुढे. आता हे दुसरं, हा 3 पण मध्ये घुसवा. 3 टू दा 6i, 6 3 दा -18j आणि 8 3 दा 24. क्लिअर. आणि हा डिवायडेड बाय 4 राहिला, तो 3 + 1 चा 4 झालेला आहे. त्याला सिम्प्लिफाय करा. आय ची टर्म, सिम्प्लिफिकेशन खूप सोपं असतं. आय ची टर्म आय सोबत कम्पेअर करायची, जे ची टर्म जे सोबत, के ची टर्म के सोबत, आय ची टर्म आय सोबत, जे ची टर्म जे सोबत आणि के ची टर्म, इथं के पाहिजे होता, के ची टर्म के सोबत. समजलं. याचे ऍडिशन करून टाका. आता काय होईल, तुम्हाला काय भेटेल आन्सर. आन्सर भेटलं पाहिजे, हा मायनस आहे आणि हा +6 आहे. किती होणार आन्सर, 5 आहे. -1 आणि +6, 6 - 1 5, -3 आणि -18, मायनस मायनस प्लस होईल, 3 + 18 त्याचा आन्सर होईल -21. बरोबर की नाही. राहिला +4 आणि +24 त्याचा आन्सर होईल +28. ओके, असं काहीतरी झालं. काय आलंय सर का आपले साईन चुकले काय कुठं. ते 8K ते 24K घेतलं तिथे. 8K हा 3 मध्ये घुसेल ना. हा. बरोबर आहे. -i -3j -4k मायनस मायनस प्लस 3 2 जा 6, 3 6 जा 18 -18, 8 3 जा 24. सो -3j आणि -18j 21j 15. आता हे प्लस कसं काय आलं. वरती प्रिंट मिस्टेक झाली का बरं कुठं. 2 -6 -8 -1 3 आणि -4 1 3. हा इथं हा मायनस आहे ना, हा मायनस आहे घ्यायला पाहिजे तो प्लस आहे लिहिलाय तिथे त्यांनी. आणि हा ठीक, ते फक्त आय मध्ये व्हॅल्यू चेंज करेल, बाकीचं काय. बाकीच्यांचं काय तेच बरोबर. त्याचं इथं चुकलंय हे जरा बुक मधनं याला काढून टाका या स्टेपला. जरा कार्यक्रम इथं गोल केलाय, म्हणजे हे इथं करेक्ट आहे, ही स्टेप जरा करेक्ट करा. इथं जरा रॉंग झालं त्याच्याकडनं, ते असं असलं पाहिजे. ते मला आन्सर कसं काय चुकलं. हा बी जो आहे ना, हा मायनस आहे +3j -4j, म्हणजे हा जो मायनस त्यांनी घेतलाय ना बाहेर, हा मध्ये असला पाहिजे होता. समजलं का. असं पाहिजे होतं पाहिजे 1 इंटू -i +3j -4j असं पाहिजे होतं.
हा मायनस त्याच्याकडनं बाहेर येऊन गेला असं, तो -1 होऊन गेला ना बाहेर आल्यामुळे. समजतंय का काय झालं ते? समजलं काय झालं? हो सर. हा मायनस मध्ये पाहिजे होता, तो प्रिंट मिस्टेक होऊन बाहेर आलाय. आपण त्या स्टेपला सॉल्व्ह करायचं म्हटलं ना, तर प्रिंट मिस्टेकने काय झालं की आपण -1 पकडलं त्याला आणि ते मध्ये सॉल्व्ह करून टाकलं तर आपलं आन्सर वेगळं येऊन गेलं. तो असा मध्ये पाहिजे होता. ही स्टेप जरा करेक्ट करा. ओके, रॉंग झाली, अशी स्टेप असली पाहिजे. आता आन्सर त्याचं करेक्ट आहे. आता काय होईल ते इकडे लिहू जाऊ. असं होईल पाहिजे 1 in bracket -i प्लस 3j -4k आणि हे प्लस 3 in bracket हे बरोबर आहे 2i -6j आणि प्लस 8k. याचा काही प्रश्न नाही, त्याला सिम्प्लिफाय केलं होतं आपण. हे 1 मध्ये घुसल्यामुळे काही फरक पडणार नाही. -i प्लस 3j राहिला आणि -4k राहिला आणि या ठिकाणी फरक पडेल हा 3 मध्ये घुसल्यानंतर. हा भेटेल 6i -18j आणि इथं प्लस 24k. आता यांचं जेव्हा सिम्प्लिफिकेशन आहे ते करेक्ट आहे. -i आणि प्लस 6i हे झालं 5i, हे करेक्ट आहे. 3j आणि -18j याचा आन्सर होणार -15j आणि -4k आणि 24k याचा आन्सर होणार प्लस 20k. समजलं? समजलं का? हा, ही स्टेप जरा रॉंग झाली, इथं प्रिंट मिस्टेक आहे, त्याला करेक्ट करा. तुमचं नवीन बुक असला का नाही प्रिंट मिस्टेक खूप जरा जास्त असतं, ते गडबड झालं. तुम्हाला ही स्टेप समजली असेल. आता इथपर्यंत कसे आलो, इथपर्यंत कसे आलो आणि ते खालचे 4 आहेत. आता काही नाही, एकदम सोपं का, हा 4 याला पण द्या, याला पण द्या, याला पण द्या, कारण तो सगळ्यांचा कॉमन डिनोमिनेटर आहे. मग मी तो सर्वांना चिपकून टाकला पहा. हे असं लिहिलं त्याला r वेक्टर इज इक्वल टू 5/4i -15/4j आणि प्लस 20/4k. तर 5 4 1 4 4 5 20 म्हणजे 5 झालं. म्हणजे इथं पहा 5/4 15/4 -15/4 आणि हा 5. समजलं? समजलं का? हो सर. सो हे झालं रेशोचा प्रश्न फिनिश तिथं. आता समजा त्यांनी पुढचा क्वेश्चन विचारला तुम्हाला, एक्सटर्नली कनेक्ट करा. एक्सटर्नली करा 1:3 प्रपोर्शन मध्ये. एक्सटर्नली म्हणजे काय, मग फक्त फॉर्म्युल्यामध्ये काय येणार आहे, इथं मायनस येणार आहे, बस दुसरं काही होणार नाही. आता तसा मागचा फॉर्म्युला आहे बघा, इथं 1 होता समजा, फक्त इथं जो होता हा 1+3 होता मागच्या वेळेस, तो इथं 4 झाला होता. आता 1 -3 असल्यामुळे तो इथं -2 झाला, बरोबर. आणि राहिला प्रश्न या इथला, इथं जे मागच्या वेळेस आहे इथं प्लस होतं, आता इथं मायनस आहे. फरक काय पडेल, फक्त हे ब्रॅकेटचं जातच राहील, हा -3 मध्ये घुसताना फरक पडेल. -3 × 2 -6i होईल, मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस 3 6 18j होईल आणि इथं -24k होईल. समजलं? सॉल्व्ह करा, तुम्हाला ही आन्सर भेटेल. समजलं का? करता येईल त्या? करता येईल ना? हो सर. हा, तेवढं जमलं पाहिजे. आता 5वी 6वी. आता इकडे पहा, अशा टाइपच्या जर केस झाल्या तुम्हाला, इफ द 3 वेक्टर्स a वेक्टर, b वेक्टर, c वेक्टर आर कोलिनियर, then find the ratio of in which the point c divides the line segment ab and find the value of p and q. क्वेश्चन पहिले समजून घ्या. क्वेश्चन मध्ये म्हणतो तो a b c these 3 vectors are collinear vector. सो कोलिनियर वापरल्यानंतर तुमच्या ब्रेन मध्ये फिक्स होणार की एका लाईनीतच पाहिजे. त्याच्यानंतर समजा p असेल आणि एक c वेक्टर आहे, तो सी वेक्टर त्याला इंटरसेक्ट करतो. सी वेक्टर मी याच्यासाठी मध्ये घेतोय कारण त्यांनी इथे लिहिलंय बघा, रेशो इन विच पॉईंट सी डिवाइड्स द लाईन सेगमेंट एबी. सी डिवाइड करतो लाईन सेगमेंट एबी ला. समजलं? त्यामुळे जरा क्वेश्चन नीट एबीसीडी असं लिहायचं नाही. सी डिवाइड करतो लाईन सेगमेंट एबी ला, असं घेतला मी. आता याचे पोझिशन वेक्टर काय काय निघतील, समजा हा इथं ओ पॉईंट आहे, ओ टू ए हा स्मॉल ए वेक्टर, ओ टू बी स्मॉल बी वेक्टर आणि ओ टू सी हा सी वेक्टर. बरोबर. याचा रेशो असतो हा एम आणि हा एन. रेशो त्यांनी दिलाय का? नाही दिलाय. ओके, रेशो आपल्याला माहित नाही. जेव्हा आपल्याला रेशो माहित नसतो तेव्हा मी सांगितलंय तुम्हाला याला TS21 पकडून घ्यायचं. तो के नका पकडू,
टी एस टू वन पकडा, ती वेगळा कोणतरी व्हेरिएबल पकडायची, याला टी पकडून घ्यायचं आणि याला वन पकडून घ्यायचं जेव्हा रेशो माहित नसतो तेव्हा. समजलं का? रेशो जर माहिती नसेल तर टी एस टू वन पकडायचं, टी हा पहिला रेशो असणार, वन हा दुसरा रेशो असणार, तो रेशो पण आपल्याला भेटतो. समजा आपल्याला तीनही गोष्टींचे पॉईंट्स माहिती आहेत. ए चा पोझिशन वेक्टर आपल्याला काढता येईल, बी चा पोझिशन वेक्टर आपल्याला काढता येईल आणि सी चा पोझिशन वेक्टर आपल्याला काढता येईल, कारण ए बी आणि सी तिघांचे पॉईंट्स आपल्याला नोन आहे. सो आपल्याला जर तो म्हणतो की हा डिवाइड करतो त्याला इन सेकंडला, म्हणजे इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला येणार की नाही? येणार की नाही? तुम्ही आयदर कोणाचा पण फॉर्म्युला वापरू शकता, इंटरनल एक्सटर्नल, ते तुमच्या मर्जीवरती, त्याने तसं मेन्शन केलेलं नाही. ओके, फक्त कोण लिनियर म्हणतो. मग आता इकडे पहा, आता आपण इंटरनलचा सोपा जातो कारण तो प्लसचा फॉर्म्युला तुम्ही प्लसच वापरा. आता याच्यामध्ये ए वेक्टर का, कारण हा 3 2 आणि पी आहे, म्हणजे या 3 ला आय लावायचा, या 2 ला जे आणि याला की, म्हणजे 3i + 2j + pk. नंतर हा बी वेक्टर qi + 8j - 10k, आणि हा सी वेक्टर qi - 3j + k. ओके, 1k. सो हे 3 वेक्टर होते तुमच्याकडे. तुम्हाला तो म्हणतोय की हा लाईन सेगमेंट सी पॉईंट मध्ये कट करतो. सो हा इंटरनल डिव्हिजनचा फॉर्म्युला, इंटरनल डिव्हिजनसाठी m/n चा रेशो लागतो. m/n दिला नसेल तर याला t/1 म्हणायचं कधी पण. t/1 अशासाठी की तो k/1 घेतो आपण ऍक्च्युअली, पण k आपला ऑलरेडी वापरलेला आहे आपण, म्हणून त्याला k न वापरता t वापरायचा. टी वापरा किंवा दुसरा कोणतरी वापरा, पण इथले व्हेरिएबल सोडून वापरा, झेड काय पण वापरा. ओके, मग आता इंटरनल तो म्हणतो ना, तो तिथे इंटरनल सेक्शन करतो, तो इंटरनल सेक्शनचा फॉर्म्युला लिहायचा. इंटरनल सेक्शनचा फॉर्म्युला काय तयार होईल? ई पॉईंट, मागच्या वेळेसची डायग्राम आठवा, ए पॉईंट आणि बी पॉईंट असेल, याच्यामध्ये आर वेक्टर असेल, आर वेक्टर, हा ए वेक्टर, हा आर वेक्टर आणि हा बी वेक्टर. याचा इंटरनल सेक्शनचा फॉर्म्युला कसा यायचा? तर आर वेक्टर इज इक्वल टू m ऑफ बी वेक्टर प्लस n ऑफ ए वेक्टर डिवायडेड बाय m प्लस n घ्यायची तुम्ही. आता या ठिकाणी कसं करणार? या ठिकाणी त्या हिशोबाने या आर वेक्टरची जागी सी पॉईंट आहे, मग हा सी वेक्टर झाला की नाही, फॉर्म्युला होईल सी वेक्टर इज इक्वल टू m ऑफ बी वेक्टर प्लस n ऑफ ए वेक्टर डिवायडेड बाय m प्लस n. आता mच्या जागी तुम्ही इथं t कन्सिडर करतात, म्हणून इथं t येणार, आणि यांच्या जागी तुम्ही 1 कन्सिडर करतात, सो t प्लस 1 खाली येणार. समजलं का? हो सर. आता पुढे पहा, हा फॉर्म्युला दिसतोय का तुम्हाला? हा कसा आला ते सांगितलं तुम्हाला, कुठून आला, कसं काय घेतला. आता बस याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. तुम्हाला सी ची व्हॅल्यू माहिती आहे, सी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. ओके, वी ऑलरेडी नो दॅट सी, ए बी, ओके, ए बी च्या व्हॅल्यू माहिती होत्या, सी च्या व्हॅल्यू माहिती होत्या, सो टी अँड 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, म्हणून आपण त्याला राहू. काय करणार तुम्ही, याला सिम्प्लिफिकेशन करणार. हा टी प्लस 1 ला इकडे मल्टिप्लाय करून द्या, म्हणजे ते लिनियर इक्वेशन होते का, ही का असाल दिसतंय हे लेफ्ट साइड समजली ही, यानी हा टी प्लस 1 इकडे मल्टिप्लाय करून घेतला या इक्वेशनला, हे असं पूर्ण वेक्टर मल्टिप्लाय केलं एकमेकाला. ओके, आता याच्यामध्ये हा टी जो आहे हा टी मध्ये घुसणार, त्याच्यानंतर हा इथला 1 पण मध्ये घुसणार. आता 1 घुसल्याने काही फरक पडत नाही, या इथं ऍज इट इज राहील, पण मग याचा फरक पडेल. हा टी मध्ये घुसल्यानंतर मग याच्यातले आय जे जे आणि के के जवळ जवळ आणा, आय जे जे आणि के के जवळ जवळ आणून त्याच्यातनं आय कॉमन काढलं तुम्हाला ही टर्म भेटते, त्यातनं जे कॉमन काढलं की तुम्हाला ही टर्म भेटते, त्यातनं के कॉमन काढलं की तुम्हाला ही टर्म भेटते. हे जमेल तर करून दाखवू, जमेल का करून दाखवू? करून दाखवू, काम झालं 2 मिनिटं. काय ते टी इन ब्रॅकेट क्यू आय प्लस 8j मायनस 10k आणि प्लस 1 3i प्लस 2j प्लस pk. याला सिम्प्लिफाय करायचे तुम्हाला. आता कसं सिम्प्लिफाय करणार याला? इकडे पहा, हे वरची टर्म सिम्प्लिफाय करतोय. हा, तुम्हाला मी दाखवतोय ही टर्म कशी आली खालची, ही टर्म पासून ही टर्म कशी तयार झाली. समजलं काय सांगतोय मी? वरच्या टर्म पासून खालची टर्म कशी तयार झाली. आता लक्ष द्या इकडे, साधे सोपे कॅल्क्युलेशन येते चौथी बाजूचे. ओके, तुमचा होता टी, अशी ती टर्म होती टी इन ब्रॅकेट क्यू आय प्लस ए जे मायनस 10k. एकदा बुक असेल तर तुमच्याकडे चेकिंग राहू द्या, कारण माझ्या लिहिण्यामध्ये गडबड झाली कधी कधी. टी आय प्लस 2j
प्लस टी के आहे का, चेक करून घ्या एकदा बुक असेल तर. सो अशी ती टर्म आहे. आता याला काय करणार तुम्ही, हा याला मल्टिप्लाय करा आणि हा 1 मल्टिप्लाय केला तर काही फरक पडत नाही. सो हा काय होईल क्यू टी आय प्लस 8TJ प्लस 10TK. प्रत्येकाला टी मल्टिप्लाय झाला पाहिजे का, हा इथं दिसतोय का. त्यानंतर पुढे पहा प्लस, आता याचं काय होईल, याचं काही होणार नाही, 1 होईल. हे 3i प्लस 2j आणि प्लस TK ॲज इट इज राहिलं कारण बाहेर 1 होता, 1 पुढे चेंज होतो. मग काय करणार तुम्ही आयच्या टर्मला जवळ घेणार, ही आयची टर्म आहे, ही आयची टर्म आहे, याला जवळ घ्या. याचं काय होईल, याच्यातनं आय कॉमन निघेल आणि हे QT आणि प्लस 3 हे राहून जाईल आणि आय कॉमन निघणार. समजलं. हे जे ची टर्म आणि ही जे ची टर्म जवळ घ्या, त्याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला, हा याच्यातनं प्लस मध्ये हा 8T आणि प्लस 2 हा कॉमन निघेल आणि त्याच्यातनं जे कॉमन निघतो. समजलं का. हो सर. त्यानंतर ही लास्टची टर्म घ्या, ही के ची टर्म. ही के च्या टर्म मधनं काय कॉमन निघेल, हा 10T आणि हा P तेवढं राहून जाईल फक्त, 10T आणि हा P तो मध्ये राहिला आणि कॉमन निघणार के. आता काही डाऊट कुणाला, वेक्टर असे सॉल्व्ह करायचे असतात तर ही टर्म खाली पाहायला भेटेल का, दिसतंय का. हो. मायनस होतं म्हणजे मायनस आलं इथं, आपल्याकडे प्लस लिहिलं गेलं असेल. सो हे मायनस आलं इथं, मायनस होतं इथं, सो मायनस आलं. मग हे सगळ्या अशा टर्म झाल्या. आता काय करणार तुम्ही बाय इक्वालिटीचा थेरम यूज करणार. याला पण सिम्प्लिफाय करून घ्या. याला पण कसं करणार, हा t+1 याला पण द्या, याला पण द्या आणि याला पण द्या. समजलं का. मग कसं होणार ते, -2 हे पहा, -2 आणि पुन्हा ब्रॅकेटमध्ये t+1 आणि मग पुन्हा i प्लस हा t+1 या -3 ला पण जाणार, -3 पुन्हा ब्रॅकेटमध्ये t+1 आणि पुन्हा j आणि प्लस हा k ला पण जाणार म्हणजे t+1 आणि हा k. समजलं. हे झालं का पाहिजे, दिसतंय का हे, आलं का सगळं आयची के मध्ये. समजलं का. हो सर. नाही काहीतरी सांगा ना. मग आता इकडे पहा, दोनही साईडला वेक्टर फॉर्म मध्ये तुम्हाला इक्वेशन दिसत आहेत का. ची टर्म आहे परफेक्ट, इकडे पण ची, इकडे पण के ची, म्हणजे एकच वेक्टर आहे. इकडे पण आयची के एकच वेक्टर आहे. म्हणजे दोनही वेक्टर जर इक्वल आहेत, इक्वल साईड आहे ना मध्ये, याचा अर्थ याचा त्याचा आय त्याचा आय, याचा जे आणि त्याचा जे, याचा के आणि त्याचा के इक्वल असला पाहिजे, तेव्हा हे दोन वेक्टर इक्वल असू शकतात. सो तो काय म्हणणार मग, बाय इक्वालिटी थेरम ऑफ वेक्टर याचा आयचा कोएफिशियंट याच्या आयच्या कोएफिशियंट एवढा असला पाहिजे. ओके, याचा जेचा कोएफिशियंट एवढा असला पाहिजे आणि याच्या केचा कोएफिशियंट एवढा असला पाहिजे, तेव्हा ते दोन वेक्टर इक्वल होऊ शकतात. नाही तर कसं होतील, असं असल्याशिवाय होईल का रे, नाही होणार. मग आता मी काय करेल, या सर्व इक्वल घेईल पहा, म्हणजे हे याला इक्वल, हे याला इक्वल आणि हे याला इक्वल. तुम्हाला हे 3 इक्वेशन दिसतात बघा. झाले का तयार 3 इक्वेशन. हो. बाय इक्वालिटी थेरम ऑफ वेक्टर्स, बोथ साईडचे वेक्टर जर इक्वल असतील तर त्यांचे आय जे के चे कोएफिशियंट सुद्धा इक्वल असतात. आता या 3 इक्वेशन पी क्यू आणि टी ची व्हॅल्यू काढायची. ओके, तर कोणचे पण तुम्ही 2 वेक्टर पकडा समजा जवळपास, त्याच्यामध्ये टी, आता हा जो सेकंड नंबरचा वेक्टर, सेकंड नंबरचं जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू भेटेल, कारण याच्यात एकच व्हेरिएबल आहे. हे याच्यात 2 व्हेरिएबल आहेत, ज्याच्यात एक व्हेरिएबल असेल त्याला पहिले सॉल्व्ह करा. याला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही, हे लिनियर इक्वेशन आहे साधं, हा टी मध्ये घुसवा. मग ह्याचा आन्सर होणार -3t प्लस तो मायनस होते इथं, हा -3 1 ला मल्टिप्लाय केलं तर -3 भेटणार आणि हे 8t + 2. मग हा -3 आणि हा 8, हा -3 तिकडे घेऊन जा आणि हा 2 इकडे घेऊन या, म्हणजे त्याचा आन्सर भेटेल तुम्हाला. तो 2 इकडे मायनस होऊन जाईल, म्हणजे -3 - 2 = 8t + 3t होऊन जाईल. त्याचा आन्सर काय भेटेल तुम्हाला, 8t + 3t कसं झालं 11t, आणि हे -3 आणि -2 त्याचं झालं -5. तर तुम्हाला टीचं व्हॅल्यू पाहिजे, 11 इकडे डिवाइड करा, म्हणजे टीची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला -5/11. समजलं.
हो सर. समजलं का? आता या टी ची व्हॅल्यू घेतली तुम्ही, टी ची व्हॅल्यू घ्या, या इक्वेशन मध्ये टाका म्हणजे टी भेटणार, आणि या इक्वेशन मध्ये टाका म्हणजे क्यू भेटणार. समजलं? हो. अर्धा येईल ना ते आता 10 पर्यंतचं नॉलेज येते. मग त्याच्यामध्ये तुमची टी ची व्हॅल्यू तुम्ही काढली पहिली का, टी ची व्हॅल्यू तुमची -5/11 आली. मग टी ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये सबस्टिट्यूट करणार. त्याच्यानंतर तुम्हाला क्यू आणि पी भेटेल. काढून दाखवायची गरज आहे का क्यू आणि पी? का जमेल तेवढं क्यू आणि पी काढून दाखवू का जमेल तेवढं? एक काढून दाखवतो, एक तुम्ही घरी करा. पुढचं घेऊ, हे घेतो, जरा कठीण वाटतंय पुढचं तुम्हाला. त्याच्यामध्ये काय करायचं, टी ची व्हॅल्यू टाका पहा, -2 इन ब्रॅकेट, टी ची व्हॅल्यू काय आहे -5/11. त्याच्यानंतर +1 आणि हे इज इक्वल टू टी ची व्हॅल्यू काय आहे -5/11 आणि हा क्यू +1 +3. ओके, पहिले तर हा -2 याच्यामध्ये घुसून टाका, म्हणजे त्याचा काय फायदा होईल तुम्हाला, मायनस मायनस प्लस होईल, 5 to the 10 होऊन जाईल, 10/11 आणि हा -2 याला मल्टिप्लाय झाला तर -2 होऊन जाईल आणि इज इक्वल टू हे -5/11 आणि हा क्यू आणि हा +3. कधी पण लक्षात ठेवायचं, डिनॉमिनेटर मध्ये जेव्हा असे नंबर येतात कोणी पण, तर याला डायरेक्ट पूर्ण न्युमिनेटरला म्हणजे दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे. तुमच्याकडे 2 मेथड आहे, तुम्ही कसं शिकले मला माहित नाही, पण मी जसं शिकवतो तसं सांगतो. डिनॉमिनेटर मध्ये जो काही नंबर मला दिसतो मी त्याने डायरेक्ट मल्टिप्लाय करून टाकतो सर्व न्युमिनेटरला, म्हणजे त्याचा मला फायदा होतो. काय फायदा होतो बघा, आता डिस्क्रिप्टिव्ह सांगतो तुम्हाला थोडंसं. इथं अशा स्टेप करायचं नाही, आता हे गरजेचं आहे. समजा मी याला 11 ने मल्टिप्लाय केलं, याला पण 11 ने मल्टिप्लाय होईल, याला पण या वरच्या स्टेपला पण 11 ने मल्टिप्लाय होईल, याला पण 11 ने मल्टिप्लाय होईल, सर्वांना 11 ने मल्टिप्लाय केलं. त्याचा फायदा काय होईल, जे करायचं ते दोन्ही करायचं, लेफ्टला पण केलं राईटला पण केलं. लेफ्ट आणि राईटच्या दोघंही न्युमिनेटरला मी 11 ने मल्टिप्लाय केलं. का? कारण खाली डिनॉमिनेटर मध्ये 11 होता, मला तो 11 नको. मग हा 11 आणि हा 11 आणि हा 11 कॅन्सल होऊन जाईल, हा 11 आणि हा 11 कॅन्सल होऊन जाईल, फक्त इथं उरणार 10. सो इथं भेटणार तुम्हाला 10 मायनस हा 2 × 11 याचा आन्सर होणार 22 इज इक्वल टू हा -5 आणि हा क्यू फक्त इथं -5 क्यू आणि हे 3 आणि 11 भेटणार इथं 30. समजलं? हो समजलं सर. का? मग याला तुम्ही सिम्प्लिफाय करा, हा -5 क्यू इकडे घेऊन या आणि हे नंबरचं सोल्युशन काढून घ्या. 10 - 22 याचा आन्सर होणार -12 आणि हे -12 -5 क्यू आणि +33 आहे. हा मायनस नको आपल्याला क्यू, त्याला इकडे घेऊन येतो म्हणजे प्लस होऊन जाईल, हा इकडे घेऊन येतो म्हणजे मायनसचा प्लस होईल. सो आता हे 5 क्यू इकडे घेऊन येतो, असे ते प्लस झाले आणि हे -12 इकडे घेऊन जातो म्हणजे 33 आणि तो +12. त्याचा आन्सर किती होऊन जाईल, 5 क्यू आणि तो 33 आणि +12, 33 + 12 how much? 45. मग क्यू ची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला, क्यू ची व्हॅल्यू भेटणार हा 5 इकडे डिवाइड 45 डिवाइडेड बाय 5, सो भेटणार नाही. क्लिअर? हो. सो असं तुम्ही याच्यात पण टाका, आता त्या खालच्या मध्ये त्या खालच्यात पण व्हॅल्यू टाका त्याची, सॉल्व्ह करा. ते पी ची व्हॅल्यू काढा, मग तुम्हाला क्यू ची व्हॅल्यू 9 भेटते का, आली तर क्यू ची व्हॅल्यू 9, तशी पी ची व्हॅल्यू -4 भेटणार आणि ही तुम्हाला आलेली. सो पी क्यू आणि टीच्या दोघांच्या व्हॅल्यू भेटल्या. त्यांनी सांगितलं होतं की रेशो पण सांगा, आणि लास्टला आय थिंक काय म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी क्यू काढलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ झालं, ठीक आहे. समजा त्यांनी रेशो विचारला, रेशो तिसरा क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला असेल. समजा रेशो काय असेल, रेशो M:1 काय असेल, M:1 म्हणजे काय असतं, तुम्ही टी ची जी व्हॅल्यू काढलेली असते टी ची, तेच तुमची रेशो असते. टी ची व्हॅल्यू काय होती तुमची -5/11, म्हणजे तुमची M:1 चा रेशो काय आहे -5:11. समजलं का? हो सर. संपला विषय. जर याच्यात एक क्वेश्चन वाढवला, रेशो सांगा, तर रेशो तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे आम्ही, तर त्याला मायनस लिहिलं काय नाही लिहिलं का, आता हे मायनस साईन काय इंडिकेट करतं. समजा त्यांनी म्हटलं की हे डिव्हिजन जे होतं, त्यांनी जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की हे जे डिव्हिजन झालेलं होतं, सीने जे डिवाइड केलेलं होतं, हे डिव्हिजन इंटरनल डिव्हिजन होतं का एक्सटर्नल डिव्हिजन होतं, असं त्यांनी मेन्शन केलं होतं की ते वरती पहा, केलं होतं का, कशा प्रकारचं डिव्हिजन असं सांगितलं होतं का, इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे. म्हणजे हा पॉईंट ए आणि बी च्या मध्ये का ए आणि बी च्या बाहेर आहे. हे एक्सटर्नलची केस असते, ही इंटरनलची केस असते, माहिती नाही. हो. हा, आता तुम्हाला जर मी असा क्वेश्चन विचारला या क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन म्हणून की हे जे सी ने डिवाइड केलं याला, हे एक्सटर्नल डिव्हिजन केलंय का इंटरनल डिव्हिजन केलंय, हे तुम्ही सुरुवातीला नाही सांगू शकत. आपण डायरेक्ट कन्सिडर करून घेतलं होतं की इंटरनल डिव्हिजन केलंय.
आपण कन्सिडर करून घेतलं होतं ना इंटरनल केला, डायरेक्ट इंटरनलचा फॉर्म्युला वापरला होता बा, बरोबर. हो. पण हे डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन आहे का, कारण तुमचा जो पी ची व्हॅल्यू आली ती -5/11 आली आहे. पी ची व्हॅल्यू जेव्हा तुमच्या रेशोची व्हॅल्यू, रेशो जेव्हा मायनस येतो तेव्हा ते जो सेक्शन बसलेला असतो तो एक्सटर्नल सेक्शन असतो, म्हणजे तो 5:11 प्रपोर्शन मध्येच आहे, फक्त हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं, एक्सटर्नल सेक्शन झालेलं आहे. समजलं का. हो सर. म्हणजे ही केस मध्ये हा सी, या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये हा सी कसा असेल, इथं ए असेल, इथं बी असेल आणि इथं बाहेर कुठेतरी सी असेल. ही केस करेक्ट आहे, एकदम अप्रोप्रिएट. आणि हे मला कसं समजलं, माझा जो रेशो आलाय तो मायनस आलाय म्हणून समजलं. मायनस आला की तो सीचा जो सेक्शन पॉईंट असतो तो मायनस असतो, आणि जर हा प्लस आला तर सेक्शन पॉईंट मध्ये असतो. क्लिअर. येस. याच्यामधलं व्हेरिएशन मी जे होऊ शकतात पॉसिबल व्हेरिएशन ते सर्व सांगितले. आता बाकीचे तुम्ही आता प्रॅक्टिस करू शकता समजा प्रॅक्टिस सेटमध्ये. सो पुढे पहा. आता याच्यामध्ये ए पॉईंट, बी पॉईंट, सी पॉईंट आर द वर्टेक्स ऑफ द ट्रायंगल अँड जी तुम्हाला सेंट्रॉइड दिलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी क्यू आर. आता हा क्वेश्चन खूपच सोपा आहे. सेंट्रॉइड सांगितलाय. सेंट्रॉइड म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये सेंट्रॉइडचा फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला एकदम सिंपल असतो, ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइडेड बाय 3. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही याच्यामध्ये. सो ए वेक्टर माहितीये कारण ए पॉईंट माहितीये, बी वेक्टर माहितीये कारण बी पॉईंट माहितीये, सी वेक्टर माहितीये कारण सी पॉईंट माहितीये. त्याच्यामध्ये मिसिंग टर्म्स आहेत काही. काय येतं मिसिंग टर्म, हे पी, तेव्हा हे तर पी आहे, इथं क्यू आहे, इथं पी आहे. मिसिंग टर्म आहे, त्या मिसिंग टर्म आपल्याला काढायचे पी क्यू आरचे. ओके, तर या मिसिंग टर्म्सला आपण आयडेंटिफाय करू पुढे. आणि याच्यामध्ये आर दिलं पाहिजे. तर या मिसिंग टर्म साठी पहिले काय करायचं, सेंट्रॉइडचा फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून द्यायच्या. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला हा आहे तुमचा आणि याच्यामध्ये सर्व व्हॅल्यू ठेवून द्या. पहिलं वेक्टर लिहून घ्या. पहिले वेक्टर लिहिणार आपण, हा ए पॉईंटचा ज्याला IJK लावले, बी पॉईंटचा त्याला IJK लावले, सी पॉईंटचा त्याला IJK लावले आणि हा सेंट्रॉइड पॉईंट आहे त्याला IJK लावले. बरोबर, म्हणजे जी वेक्टर. आता हा फॉर्म्युला आपला सेंट्रॉइडचा, जी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइडेड बाय 3. तुम्ही काय करणार याला, तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. त्याच्या व्हॅल्यू त्यांनी सबस्टिट्यूट केला. सबस्टिट्यूट करण्याच्या आधी त्यांनी काय केलं, हा जो 3 आहे ना याला इकडे करून घेतला, कारण त्याला दोन वेक्टरला म्हणजे मिसिंग टर्म काढायचे असलं तर आपल्याला इक्वॅलिटीचा वापर करावा लागेल. इकडचे वेक्टरची टर्म IJK आणि इकडच्या वेक्टरचे कोएफिशियंट सारखे असतात. या टर्मचा वापर करूनच आपल्याला कधी पण PQR वगैरे असे मिसिंग टर्म भेटत असतात. मागच्या वेळेस पण आपण पाहिलं की इक्वॅलिटी थेरमचा वापर केल्याशिवाय आपल्याला भेटलं नाही. एकदमच इझी असतं ते. मग आता याला काय करणार तुम्ही, हा त्यांनी 3 इकडे मल्टिप्लाय करून घेतला म्हणजे हा 3G होऊन गेला आणि इकडे फक्त A प्लस बी होऊन. समजलं. असं काय केलं त्यांनी, कारण त्याला माहिती मिसिंग टर्म आहे, शेवटी इक्वॅलिटी करावी लागणार आहे. हा 3 इकडेच पाठवावा लागणार आहे लास्टला. त्यांनी सुरुवातीलाच करून घेतलं. ओके, तुम्ही लास्टला केलं तरी चालेल. मग त्यांनी काय केलं, हे जी ची व्हॅल्यू टाकली पाहिजे. केली जी ची व्हॅल्यू, ही ए ची व्हॅल्यू, ही बी ची व्हॅल्यू, ही सी ची व्हॅल्यू. हे डाऊट इथपर्यंत नाही सर. आता याच्या पुढे काय होईल, हा 3 याच्यामध्ये घुसेल, याच्यामध्ये घुसेल, याच्यामध्ये घुसेल. हा 3 जर मध्ये घुसेल तर तुम्हाला काय आन्सर भेटेल याचं, तुम्हाला आन्सर भेटलं पाहिजे हा 3RI मायनस हा 3 जेव्हा याच्याजवळ जाईल तेव्हा हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, म्हणजे इथं होणार -4J. हा 3 याच्याजवळ जाईल तेव्हा हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, तेव्हा फक्त इथं होणार K, 1K. बरोबर, समजलं का. हो. ही टर्म तुम्हाला इथं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर या टर्म कडे या. आता हे सरळ मस्त दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही. ब्रॅकेटच्या बाहेर प्लसचे साईन आहे, म्हणजे काही साईनचा पण इश्यू नाही, काहीच प्रश्न नाही. यांच्यामध्ये आयच्या टर्म, जेच्या टर्म, केच्या टर्म जमा करा. ही आयची टर्म, ही आयची टर्म आहे. आयच्या टर्मची सर्व प्लस किती झाली, 5 प्लस I प्लस I किती झाले ते 7 आहे. बरोबर ना. आजी हा QJ आणि हा -2J. आता हा 1J Q आणि -2 म्हणजे काय, हा 1 आणि हा -2. याचा आन्सर काढून घ्या. इथं 1चं आणि इथला -2चं, त्याचा आन्सर येणार -1 आणि हा Q म्हणजे Q -1. समजलं. हो सर. परत सांगू का, समजलं सर. हा ठीक आहे. मग हा इथला P, हा इथला P आणि हा इथला 3 म्हणजे P प्लस P प्लस 3 असं झालंय ते, आणि बाहेर K. P प्लस P म्हणजे काय 2P प्लस 3 आणि बाहेर K. तुम्हाला ही टर्म दिसते पाहिजे 2P प्लस 3
म्हणजे काय की समजलं. मग आता हो. आता काय झालंय, हे दोनही वेक्टरची आयजेकेची टर्म, याची आयजेकेची टर्म आणि याची आयजेकेची टर्म रेडी आहे, दोघं वेक्टर इक्वल आहे. बरोबर. जर दोन वेक्टर इक्वल असतील आणि त्याच्या आयजेकेचे टर्म आपल्याला सेपरेट झालेले आहेत व्यवस्थित, तर त्याच्या कोएफिशियंट इक्वल असतात. इक्वालिटी ऑफ वेक्टरच्या ठरवण्याच्या हिशोबाने. आता हिशोबाने इथं काय होईल की ही टर्म या आयच्या टर्मला इक्वल असणार, ही जे ची टर्म या जे च्या टर्मला, आणि ही के ची टर्म या के च्या टर्मला. ओके. तर त्या हिशोबाने काय झालं ते इक्वेशन तुम्हाला 3r इज इक्वल टू 7 -4 इज इक्वल टू 2 - 1 आणि 1 इज इक्वल टू 2p प्लस 3. काय डाऊट इथपर्यंत कोणाला? नाही. कोएफिशियंट इक्वल आहे, इकडच्या आयची तिकडच्या आयशी, इकडच्या जेची तिकडच्या जेशी, इकडच्या केच्या तिकडच्या केशी. मग सिंपल आहे, याच्यातून इक्वेशन काढा. या पहिल्या इक्वेशन मध्ये आरची व्हॅल्यू निघणार 7/3. संपला विषय. समजलं. हो सर. 4 इज इक्वल टू q - 1. या q ची व्हॅल्यू काढा, -1 ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 3. आणि हे तसं याची व्हॅल्यू काढा, p ची भेटेल तुम्हाला 2p इज इक्वल टू 1 - 3. त्याचा आन्सर भेटणार 2 कॅन्सल म्हणजे -1, म्हणजे p ची व्हॅल्यू किती -1. इक्वेशन येते. हा क्वेश्चन जरा स्मार्ट टाईपचा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये अशा टाईपचे. तो जरा स्मार्ट क्वेश्चन आहे त्यांच्या लेवलवर, म्हणजे जास्त सोडायची गरज नाही, पण डोकं लागतं. ओके. नॉर्मली आपल्याला पॉईंट दिलेले असतात, म्हणजे आपल्याला कसं सांगितलं जातं, ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर. हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, हा ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सी पॉईंट आहे. आणि याचे वेक्टर तुम्ही अज्युम करतात ओ पॉईंट, म्हणजे तुम्हाला पॉईंट दिलेले असतात आणि वेक्टर तुम्ही स्वतः पोझिशन वेक्टर करतात. तुम्हाला सांगतोय इथं वेक्टर दिलेत, म्हणजे ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर आर दी पोझिशन वेक्टर्स ऑफ दी पॉईंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली. ओके, असं आहे. आणि ते हे रिलेशन परफॉर्म करतात. समजलं का? म्हणजे त्यांची 5a - 3b - 2c = 0 असतो. या तीनही वेक्टरची अशी हे या इक्वेशन मध्ये टाकले की ते सॅटिस्फाय होतात, 0 वेक्टर देतो असं म्हणण्यात येतं. देन फाइंड द रेशो इन विच सी डिवाइड द सेगमेंट बी ए. तर मग रेशो काढा, म्हणजे m:n काढा, सी जर डिवाइड करत असेल ए बी ला तर. समजलं. आता रेशो काढणार कसा, इथं वेक्टर दिले तर काय करा, तुम्हाला जेव्हा सी डिवाइड करतो ए बी ला त्यावेळेचा फॉर्म्युला आठवा. सी वेक्टर इज इक्वल टू काय असतो, m ऑफ बी वेक्टर प्लस. समजलं का? हो सर. या रिलेशनला असं तयार करा, असं आपल्या फॉर्मॅटमध्ये, आपल्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये बी वेक्टरच्या समोरचा नंबर m आणि ए वेक्टरच्या समोरचा नंबर बरोबर n येऊन जाईल. मग आपण काय करणार, आपल्याला इकडे सी वेक्टर पाहिजे, आपण वेक्टर पहिले काढून घेऊ. आपण या रिलेशन मधनं सी वेक्टर बाजूला काढू. मग पहिले मी काय करतो, हा 2c मायनस होता तो इकडे प्लस केला. दिसतोय का तुम्हाला, हा इकडे प्लस झालेला आणि हे उरलेले टर्म इथपर्यंत काही डाऊट कोणाला? आणि प्रश्न कोणाचा काही हा की हा सीच का मी बाजूला काढला, याचं कारण काय आहे, आपल्याला सी वेक्टरचा फॉर्म्युला पाहिजे. समजलं. हो. हा, मग 2c वेक्टरला आणि हे इकडे टर्म आली. आता मला फक्त सी वेक्टर पाहिजे होता, हा 2 नकोय, मी हा 2 इकडे डिवाइड करून घेईल की नाही. मग मी काय करेल, हा 2 इकडनं काढेल आणि इकडे डिवाइड करून घेईल, म्हणजे मला भेटलं 5a वेक्टर -3b वेक्टर डिवाइडेड बाय 2. करेक्ट, इज इक्वल टू सी वेक्टर. करेक्ट. हॅलो. हो सर. हा, आता विषय असा इथं की या याच्यामध्ये नीट पहा तुम्ही, आपला जर फॉर्म्युला पाहिला तुम्ही, सी वेक्टर इज इक्वल टू 5 ऑफ ए वेक्टर m ऑफ आता इथं ए आणि बी असे दोन्ही वेक्टर घेता येऊ शकतात. असं काही नसतं ते की ए वेक्टर बी वेक्टर असला पाहिजे. ते दोनही वेक्टर पैकी कोणी ए पॉईंटला आधी देतं, कोणी बी पॉईंटला आधी देतं, डझंट मॅटर. ओके. सो इथं आपला नॉर्मल फॉर्म्युला m ऑफ बी वेक्टर प्लस n ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय m प्लस n असतो. आठवलं का? हो सर. आता नीट लक्षात घ्या, इथं
या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला याच्यासोबत सारखा वाटत नाही का? वाटतो की नाही? हो आता या ठिकाणी m प्लस n ही जी व्हॅल्यू आहे इथं काय आहे 5 आणि इथं -3 म्हणजे याचा अर्थ हे 5 प्लस -3 असलं पाहिजे होतं. 5 - 3 आन्सर बरोबर 2 होईल की नाही? हो होईल की नाही बरोबर? म्हणजे याचा अर्थ करेक्ट आहे. m ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे आणि n ची व्हॅल्यू किती असली पाहिजे? -3 असली पाहिजे. काय डाऊट याच्यात कंपॅरिझन केल्यानंतर? नाही m व्हॅल्यू 5 n ची व्हॅल्यू -3 इथपर्यंत समजलं? हो सर मग आता पुढे पहा. जेव्हा मी m आणि n काय असतं? रेशो असतो. रेशोची जी व्हॅल्यू आहे m:n ची व्हॅल्यू ती आली आहे 5:-3 म्हणजे आता रेशो ऍक्च्युअली 5/-3 हे मायनस साइन आलं की मी काय सांगितलं तुम्हाला रेशो मायनस येतो. जेव्हा रेशो मायनस येतो त्यावेळेस काय असतं? कोणचं सेक्शन असतो? इंटरनल का एक्सटर्नल? रेशो मायनस झाला ना, एक्सटर्नल सेक्शन असतो. एक्सटर्नल मग तुम्ही काय म्हणणार इथं हे मायनस साइन काय इंडिकेट करतं? म्हणजे रेशो ऍक्च्युअली m:n हा 5:3 आहे. मायनस साइन फक्त एक्सटर्नल सेक्शनला इंडिकेट करतं. मग ते असं लिहितात पहा. दिस इज शो दॅट पॉइंट C डिवाइड्स BA एक्सटर्नली ओके इन द रेशो ऑफ 5 and 3. तुमचा जर प्रश्न असतो ना हे -3 कुठे गेले? हे -3चा मॅटर आहे की हा जो वर्ड इथे यूज केला गेला आहे एक्सटर्नल या शब्दाने ते मायनस खाल्ले. त्या मायनसचा अर्थ तो एक्सटर्नल असतो. मग त्यांनी तो घेतला नाही. समजलं? हो सर अशा टाइपचे एक्झाम्पल तुम्हाला कळू शकतात. हे प्रूव्ह दॅटचा जो पार्ट आहे हा प्रूव्ह दॅटचा पार्ट तर तुम्ही सध्याला स्किप मारला तरी चालेल थोडंसं. म्हणजे याच्याशी रिगार्डिंग एवढा काही असं पडण्याचे चान्सेस मला काही वाटत नाही. तरी पण आपण पाहू शेवटी लक्ष देऊ याच्याकडे. तरी एवढा इम्पॉर्टन्स नाही याच्याकडे. कॉन्ग्रुएन्सी आहे सोपं असतं हे प्रूव्ह दॅट करणं पण एवढं हार्ड नाही आहे. याच्यामध्ये हा सांगतो की मीडियन ऑफ द ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट आणि हे मेन गोष्ट काय त्यांची या क्वेश्चनची मेन गोष्ट ही आहे की हा क्वेश्चन असाचा असा पडतो. समजलं? ऍज इट इज. म्हणजे जर मॅथ्स मध्ये तुम्हाला रट्टा मारायचा असेल तर तुम्ही या क्वेश्चनचा रट्टा मारा. काय जायचं सगळं त्याला काहीच चेंज होणार नाही. हा क्वेश्चन झाला याच्या खालचा क्वेश्चन झाला हे ऍज इट इज विचारला जाणारा क्वेश्चन आहे. डायरेक्ट विचारला जाईल तर डायरेक्ट हे सेंटेन्स तुम्हाला जसं तसं पाहायला भेटेल. प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. ऍज इट इज पाहायला भेटेल. याला तुम्ही रट्टा मारल्यासारखं जरी ठेवलं तरी त्याला मी सांगतो तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचे. पण करतो याला नंतर घेतो. याच्यामध्ये काय करावं लागतं? हा मीडियन हा सेंट्रॉइड आहे पहा. सेंट्रॉइड म्हणजे काय? मीडियनचा तुम्ही घरी पाहू शकता. त्याला मी सांगतो तुम्हाला हा सेंट्रॉइड आहे. हा मीडियनला कनेक्ट करतो असा. मीडियनचा सेंटर पॉईंट असतो. आता सेंट्रॉइड जर हा पॉईंट आहे समजा तर मग आपण काय म्हणूया की हा दोन जे आपल्या आता जे काय आपले पोझिशन वेक्टर तयार होतील प्रत्येक पॉईंटचा एक पोझिशन वेक्टर असतो. ABCDE आपले सगळे पोझिशन वेक्टर आहेत सर्वांचे. आता याच्यामध्ये आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वापरतो. मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय? दोन सेक्शन करणारा फॉर्म्युला. कोणचे दोन सेक्शन तयार करतो तो? आता पहा सी पॉईंट आता समजा या डी चा वेक्टर मी हा डी पॉईंट जो आहे हा सी आणि बी यांचे दोन तुकडे तयार करतो ना. हो मिड पॉईंट आहे तसं हा ई पॉईंट या सी आणि ए चे दोन हाफ तयार करतो. एफ पॉईंट हा ए आणि बी चे हाफ तयार करतो. आपण मिड पॉईंट फॉर्म्युला वेक्टरच्या हिशोबात घ्यायचं झालं तर काय असतं? सी पॉईंटचा वेक्टर सी वेक्टर असतो. डी पॉईंटचा वेक्टर डी वेक्टर असतो. बी पॉईंटचा वेक्टर बी वेक्टर असतो. हा डी वेक्टर हा मिड पॉईंट आहे म्हणजे या दोघांचा ऍव्हरेज असतो तो म्हणजे दोघांची प्लस हा बी वेक्टर डिवाइडेड बाय 2 असणार म्हणजे तो मिड पॉईंट आहे. म्हणजे दोघांची प्लस करून त्याला डिवाइड बाय 2 केली तर हाफ भेटतो. समजलं का? हो मिड सर पॉईंट मग असं प्रत्येकाचं करायचं. याचं पण याची प्लस करून हाफ डिवाइड बाय 2 करायचं तुम्हाला ई भेटणार. याची आणि याची प्लस करून डिवाइड बाय 2 करायचं तुम्हाला एफ भेटणार. मग तुम्हाला हे सगळे मिड पॉईंट फॉर्म्युले भेटले. हा आणि हा हे सगळे मिड पॉईंट नंतर त्यांनी हा 2 इकडे करा, 2 इकडे गेला, हा 2 इकडे गेला. त्याचा 2D = BC, 2E = AC आणि 2F = AB भेटला. आता त्याला जर सेंट्रॉइड पाहिजे त्याने सांगितलं ना कॉन्करंट आहे म्हणून. सेंट्रॉइड आल्याशिवाय ते कॉन्करंट होणार नाही. पहिली तर गोष्ट ही माहिती पाहिजे तुम्हाला कॉन्करंट म्हणजे काय. कोणाला माहिती कॉन्करंट म्हणजे काय? लाईन कॉन्करंट असतं म्हणजे काय असतं माहिती? कोणाला लाईन कॉन्करंट असतं म्हणजे काय? पटकन सांगा. आपल्याला फास्ट जायचंय पुढे. कोणालाच नाही माहिती.
अरे ज्या लाईनी एकाच पॉइंट मधनं जातात त्या पॉइंटला कॉन्करंट लाईन म्हणतात, त्या लाईन्सला, आणि त्या पॉइंटला कॉन्करंट पॉइंट म्हणतात. समजलं? समजलं का? हा काय सांगतोय इथं? हा म्हणतोय की मीडियन्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय याचं म्हणणं आहे, या सगळ्याच्या सगळे मीडियन एकाच पॉइंट मधून जातात असं प्रूव्ह करायचं आपल्याला. समजलं का? हो सर. हा, कॉन्ग्रुएंटचा अर्थ एकाच पॉइंट मधून जाणाऱ्या लाईन्स असं असतं ते. सो या मीडियन सर्वच्या सर्व एका पॉइंट मधून जातात असं प्रूव्ह करायचंय. आता तो पॉइंट कोण असणार? सेंट्रॉइड असणार. या सर्व मीडियन ज्याला कनेक्ट करतात तो सेंट्रॉइड असतो. बरोबर की नाही? आताच तर मागे पाहिलं आपण. सेंट्रॉइडचा फॉर्म्युला काय असतो? ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू सेंट्रॉइड. काय डाऊट याच्यामध्ये? काय डाऊट याच्यामध्ये? नसेल. नाही. हा, आता तुम्हाला हे जे तुम्ही काढलंय सगळं मीडियन वेक्टर वगैरे, याचं रिलेशन या मीडियनचं रिलेशन या सेंट्रॉइड सोबत दाखवावं लागेल ना. नाही तर कसं काय चालेल? दोघं एकमेकाशी इंटरलिंक केल्याशिवाय. कारण सेंट्रॉइड पॉईंट काय इंडिकेट करतो? मीडियनचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा सेंट्रॉइड पॉईंट असतो. म्हणजे तुम्ही जर सेंट्रॉइड पॉईंट ह्या मिड पॉईंटशी कनेक्ट केला तर तुम्हाला दोघांना इक्वेट करता येईल आणि म्हणता येईल की हे जे मीडियन आहेत या मीडियनचे वेक्टर या सेंट्रॉइड पॉईंट मधूनच पास होतात, कारण त्याच्याने सेंट्रॉइड पॉईंट तयार होतो. संपला विषय. सेंट्रॉइड पॉईंट हा मीडियनचे बसतो, कॉन्ग्रुएंट आहे तो, विषय संपला. आता काय मग करता येईल आपल्याला? इथं ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर लागतोय की नाही इथं डिवाइड बाय 3 ला. आपण काय करणार? हा वेक्टर, हे वेक्टर आणि हे वेक्टर मध्ये याच्याकडे बीसी आहे, याच्याकडे कोणाची कमी आहे? एबीसी व्हायला. कोणाची कमी याच्यामध्ये? ए ची कमी ना. मग ए टाकून द्या इथं, म्हणजे इथं ए टाकला की इकडे पण ए टाकावं लागतं. समजलं का? जे राईटला करणार ते लेफ्टला पण करा. इथं या ठिकाणी जर आपण ए प्लस केला, या ठिकाणी पण ए प्लस करावं लागतं. तसं या ठिकाणी एसी होता, म्हणजे इथं बी प्लस करावं लागेल, तर या ठिकाणी पण बी प्लस करावं लागेल. या ठिकाणी एबी होता, इथं सी प्लस करावं लागेल, या ठिकाणी पण सी प्लस करावं लागेल. समजलं? हो सर. आणि हे प्लस का केले मी? मला सेंट्रॉइडची वरची टर्म पाहिजे, ए वेक्टर प्लस बी वेक्टर प्लस सी वेक्टर डिवाइड बाय 3 ही टर्म पाहिजे मला यांच्यापासून इंटरलिंक करायला. म्हणून मी ते सगळे एबीसी 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 आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला दिसेल पदे आणलं. दिसतंय का इथं? हे बघा, इथं एबीसी आला पण इथं ए ऍड झाला पहा. इथं पण एबीसी आला पण इथं सी ऍड झाला पहा. इथं एबीसी आला तर इथं बी ऍड झाला. दिसतोय? बरोबर ना? हो. आता याचा फायदा काय झाला? हा एबीसी जो असतो याला डिवाइड बाय 3 केला की सेंट्रॉइड भेटेल. मग मी असं म्हणू शकतो का याला डिवाइड बाय 3 केलं तर याला पण डिवाइड बाय 3, याला पण डिवाइड बाय 3 आणि याला पण डिवाइड बाय 3 करता येईल की नाही मला? सर्व इक्वल आहेत ना ते, मग सर्वांना डिवाइड बाय 3 करावं लागेल. जे लेफ्टला करणार ते राईटला करावं लागतं. म्हणजे हे सर्व आन्सर आपल्याला जी एवढे भेटतील नाही. हे डाऊट याच्यात? समजलं का? हो समजलं. जर हा जीचा फॉर्म्युला आहे तर मग हा पण जीचा फॉर्म्युला झाला, कारण इक्वल आहे ते. हा पण जीचा फॉर्म्युला झाला, तो पण इक्वल आहे. हा पण जीचा फॉर्म्युला झाला, ते पण इक्वल आहे. हे डाऊट त्याच्यामध्ये नसेल. म्हणजे हे सगळे जी चे फॉर्म्युले हे सगळे जी मध्ये कन्वर्ट झाले. सर्वात शेवटी जी लिहिला गेला, जी वेक्टर, सेंट्रॉइड वेक्टर. आता जी पॉइंट जो असतो हा एबीसी असा असतो बा, आणि हे बाकीचे जे आहेत ते कसे आलेत बा, त्या फॉर्म्युलांकडे जर निरखून पहा तुम्हाला सेक्शन फॉर्म्युले भेटतील बा मिड पॉईंटचे. कारण मिड पॉईंटला कट करणारी मीडियन हे सेक्शन असतात करते. आता हा फॉर्म्युला कोणत्या स्ट्रक्चरचा फॉर्म्युला आहे नीट चेक करा बरं. एक वेक्टर दुसरा वेक्टर याच्या पुढे नंबर याच्या पुढे नंबर आणि खाली दोघांचे प्लस किंवा मायनस असा 3. म्हणजे कसं दिसतंय हे? नॉर्मल तुमच्या डिव्हिजन फॉर्म्युला सारखा फॉर्म्युला आहे तो. सी वेक्टर इज इक्वल टू एम ऑफ बी वेक्टर प्लस एन ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय एम प्लस एन. आठवलं का? तसं स्ट्रक्चर नाही का हे? आहे ना? सी वेक्टर इज इक्वल टू एम ऑफ बी वेक्टर प्लस एन ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय एम प्लस एन. आता मी याला थोडंसं रिअरेंज केलं. याला कसं दिसेल? रिअरेंज केल्यानंतर पहा 2 डी वेक्टर ठीक आहे प्लस इथं 1 ऑफ ए वेक्टर डिवाइडेड बाय हा 2 आणि 1 म्हणजे एम आणि एन आहे की नाही, म्हणजे एम प्लस एन असतं, म्हणजे 2 प्लस 1 लिहिलं तर बरोबर भेटले की नाही मला ते? 2d वेक्टर प्लस ए वेक्टर डिवाइडेड बाय. समजलं का? हो सर. मग हे थोडं रिअरेंज करा या फॉर्मॅट मध्ये आणा त्याला, म्हणजे आपल्याला याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होते की एम व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे आणि एन ची व्हॅल्यू जी आहे ती 1 आहे. समजलं?
समजलं? असं सर्वात इथं पहा, इथं 2 इथं 1, इथं 2 प्लस 1, इथं 2 इथं 1, इथं 2 प्लस 1 आणि हा सेंट्रॉइड पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला एम आणि एनच्या व्हॅल्यू भेटल्या. ओके, तर तुम्ही म्हणणार एम एनची व्हॅल्यू किती आहे? 2:1. एम आणि एनची व्हॅल्यू किती आहे? एम इज टू एनची व्हॅल्यू किती आहे? 2:1 आली. बरोबर. आता सेंट्रॉइड पॉईंटचे विशेष पॉईंट असतो, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंय की सेंट्रॉइड पॉईंट जो असतो, तर हा सेंट्रॉइड पॉईंट आहे. तर हे डिस्कस झालं असेल आपल्या याच्या आधी कधीतरी. याच्या हे सेंट्रॉइड पॉईंटचा जो पॉईंट असतो, तो याचा हा सेक्शन या सेक्शनच्या डबल असतो. म्हणजे जर हा ट्वाइस असेल तर हा 1 असतो, असं असतं ते. हा छोटावाला सेक्शन त्यापेक्षा हा डबल असतो, हा 1 असणार असं. हा छोटा सेक्शन जर 1 असेल तर हा त्याचा डबल असतो, हा 2 असतो. असं फक्त कुणाला होतं? सेंट्रॉइडला. समजलं? असं प्रपोर्शन फक्त कुणाला येतं? सेंट्रॉइडला येतं ना. नाही समजलं? समजलं. हा, मग काय म्हणणार तुम्ही इथं की हे जे पॉईंट आहेत, हा जी पॉईंट आहे हा सेंट्रॉइड पॉईंट आहे. वाय? बिकॉज त्याचं जे प्रपोर्शनेट आहे ते 2:1 प्रपोर्शन आहे आणि 2:1 प्रपोर्शन फक्त सेंट्रॉइड पॉईंटला असतं. म्हणून याचे जे मीडियन होत्या, त्या मीडियन ज्या पॉईंट मध्ये कनेक्ट होता त्या पॉईंटला सेंट्रॉइड पॉईंट म्हणतो आपण. आणि हा जो इंटरसेक्टिंग पॉईंट दिसतो हा सेंट्रॉइड पॉईंट आहे. सो ते मीडियन सेंट्रॉइड पॉईंट मध्ये एकत्र येत असल्यामुळे तो पॉईंट जो आहे तो कॉन्करंट आहे. म्हणजे त्या मीडियन कॉन्करंट आहे कारण तो सेंट्रॉइड मध्ये एकत्र येतो. समजलं? असं येते. मग इथं लिहिलंय पाहिजे, इफ जी इज द पॉईंट whose the position vector is g vector from the above equation it is clear that, वरच्यावरून क्लिअर झालं. काय क्लिअर झालं? जी जो आहे तो लाय करतो मीडियन एडी बीसी आणि सीएफ वरती. का? कारण तो त्यांचा सेंट्रॉइडला येतोय. पहा, हे सगळे मिड पॉईंट आहेत ना त्याचे. हा सगळा हे पहा, याच्यावरून काय समजतं की हा जी पॉईंट सेक्शन आहे डी आणि ए चा. म्हणजे डी पॉईंट आणि ए पॉईंटच्या मध्ये कुठेतरी जी पॉईंट असणार, सेक्शन पॉईंट आहे. याच्यावरून काय समजतं? ई आणि बी जो पॉईंट आहे, ई पॉईंट आणि बी पॉईंट यांच्यामध्ये कुठेतरी जी पॉईंट असणार. आणि याच्यावरून काय समजतं? याच्यावरून एफ आणि सी म्हणजे एफ पॉईंट आणि सी पॉईंट याच्यामध्ये कुठेतरी जी पॉईंट असणार. हे क्लिअर समजलं तुम्हाला? सेक्शन पॉईंट आहे तो, ठीक आहे. म्हणजे डीएचा मध्ये असणार जी, ईबीच्या मध्ये असणार जी आणि एफ सी च्या मध्ये असणार जी. डायग्राम कडे या. डीए कुठे आहे पहा? डी एक मीडियन आहे, मीडियनचा हाफ आहे जी, म्हणजे मीडियनच्या मध्ये येतो जी. सीएफच्या मध्ये येतो जी आणि ईबीच्या मध्ये येतो जी. म्हणजे सर्व मीडियनचा एक पॉईंट आहे जो त्यांच्यामध्ये येतो, म्हणजे त्याच्यावर लाय करतो, पण तो एकच पॉईंट आहे तिघांचा, म्हणून ते कॉन्करंट आहे. समजा तिघं एकाच पॉईंट मध्ये भेटतात. समजलं? हो सर. हा, आता हे जे तुम्ही पाठांतर जरी केलं तरी चालेल. हे प्रश्न चेंज होत नाही. हा खालचा प्रश्न पण त्याच प्रकारचा प्रश्न आहे, सेम क्वेश्चन, त्याच टाईपचं लॉजिक, सेम ॲज इट. त्याला तुम्ही स्किप आउट जरी कधी चालेल, पाठ करा, पण शेवटी आपण पाहू, त्याला वेळ जातो त्याच्यामध्ये. अशा टाईपचे क्वेश्चन जनरली खास करून विचारले जातात ते बाकीचे फाईन वगैरेचे क्वेश्चन. आपण थोडं लेक्चर थोडं एक्सटेंड करू आज, तर संपवायचं झालं थोडं, सिलेबस मागे झाला आपण. युजिंग द वेक्टर मेथड. आता वेक्टर मेथड मध्ये काय म्हणतो हा लेक्चरकडे नीट लक्ष द्या, थोडं फास्ट घेतोय. युजिंग वेक्टर मेथड इन सेंटर ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस ए बी आणि सी. ओके, आता नीट लक्षात घ्या. इन सेंटर ऑफ द ट्रायंगल हे 3 फॉर्म्युले आहेत. इन सेंटर, ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड. या 3 सेंटरचे जे फॉर्म्युले आहेत ते इथं लक्षात ठेवा. कुठलाही जर ट्रायंगल असेल तर त्याचं सेंट्रॉइड, त्याचं इन सेंटर आणि त्याचा ऑर्थो सेंटर, याचे 3 फॉर्म्युले असतात. सेंट्रॉइड म्हणजे त्याच्या मीडियनचा इंटरसेक्टिंग पॉईंट आपण सेंट्रॉइड म्हणतो. इन सेंटर म्हणजे त्याच्या आतल्या सर्कलला काढण्यासाठी लागणारा पॉईंट आपण इन सेंटर म्हणतो. आणि ऑर्थो सेंटर म्हणजे त्याच्या व्हर्टेक्सला बाहेरच्या बाजूने सर्कल काढण्यासाठी लागणारा जो सेंटर असतो ऑर्थो सेंटर म्हणतो. समजलं नसेल तुम्हाला परत एकदा सांगतो. ओके, जॉमेट्रिक टर्म आहे, 7वी 8वी पर्यंत झालेली असेल. सो सेंट्रॉइड, इन सेंटर आणि ऑर्थो सेंटर. ओके, तर हे जे 3 टर्म्स आहेत या टीमकडे लक्ष द्या. हे असतो मीडियनचा इंटरसेक्शन पॉईंट.
हा असतो अँगल बायसेक्टरचा. आणि हा असतो अल्टिट्यूडचा. इंटरसेक्शन. आता ते तुम्हाला समजलं असेल मी काय सांगतो ते. नीट पहा. इकडे मीडियन म्हणजे समजा हा ट्रायंगल असेल तर या ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट या पॉइंट मधनं जर ही ए आणि सी बरोबर दोन तुकडे करणारा जो पॉइंट येईल इथं, म्हणजे हा आणि हा तुकडा सेम करणार आहे, ही जाणारी लाईन हिला मीडियन म्हणतात. ही जाणारी तशी दुसरी मीडियन असणार या सी पॉइंट मधून जाणारी एक्झॅक्ट शिपा हे दोन तुकडे तयार करते. आणि तिसरी मीडियन असणार ए पॉइंट मधून जाणारी एक्झॅक्ट हा इथं जी पॉइंट आणि हे दोन तुकडे. तर हा पॉइंट आपला सेंट्रोइड पॉइंट असतो. याच्यात काही डाऊट? हे मीडियन तयार करतात. मीडियन म्हणजे काय? दोन तुकडे करणारी लाईन. अँगल बायसेक्टर इन सर्कल पॉइंट तयार करतात. इन सर्कल पॉइंटचा अर्थ असतो, समजा हा जर एक ट्रायंगल असेल तर या ट्रायंगल ए बी आणि सी, तुम्हाला याच्या आतमध्ये एक सर्कल काढायचं होतं समजा, त्याला म्हणतात इन सर्कल. समजलं? तर या इन सर्कलचा जो सेंटर पॉइंट असतो, इन सर्कलला तुम्ही एक सेंटर सर्कल मारणार ना मध्ये, समजलं का? समजलं का? हॅलो. हो सर. हा, तर हा सेंटर काढणार कसा? या सेंटरला म्हणतात इन सेंटर. हा इन सेंटर कसा काढला जातो? हा जो अँगल आहे सी चा बायसेक्टर घेतला जातो. बायसेक्टर म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असला पाहिजे, दोन तुकडे झाले पाहिजे त्या अँगलचे, असा बायसेक्टर काढा. तसा या बी चा पण बायसेक्टर काढला जातो, तो असा आणि असा, हे बी चे दोन तुकडे बरोबर एक्झॅक्ट पाहिजे. तसा या सी चा पण बायसेक्टर काढला जातो, तो म्हणजे इथून जाणारा असा हा ए आणि ए असं बरोबर अँगल बायसेक्टर जे जिथं टच होतात त्या पॉइंटला इन सेंटर म्हणतात. समजला? समजलं? हो. आणि जो शेप आहे ऑर्थो सेंटर, त्या ऑर्थो सेंटरचा अर्थ असतो हे एबीसी जर तुमचा ट्रँगल आहे तर याच्या आउट साइडनी जाणारा सर्कल काढायचे तुम्हाला. हे काढलं तुम्ही 9th आणि 7th स्टँडर्ड मध्ये आय थिंक तुम्हाला असे सर्कल काढायला सांगितलं होतं का त्यांनी? इन सेंटर काढा, इन सर्कल काढा, आउट सर्कल काढा, हे क्वेश्चन असतात पहा 7th 9th स्टँडर्ड मध्ये. मला माहित नाही किती स्टँडर्ड मध्ये असं पण असतं. तर हे आउटर सर्कलची जर आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं असेल, आउटर सर्कलला सेंटर पॉईंट घेऊन रेडियस पकडावी लागेल ना त्याची काहीतरी. रेडियस साठी एक सेंटर काढावा लागतो. तो सेंटर कसा काढतात? तर तो सेंटर असा काढला जातो की ह्या ज्या साईड्स आहेत, ही जी साईड आहे ही एसी, याची हाईट मेजर करायची डायरेक्ट बी पॉईंट म्हणतात. म्हणजे हे एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये असलं पाहिजे. अल्टिट्यूड म्हणतात त्याला. ते मीडियन नाहीये, म्हणजे हे आणि हे इक्वल नाहीये, हे आणि हे अजिबात नाही. ते इक्वल असू पण शकतं, नसू पण शकतं. मुद्दा असा आहे की एसी मधनं अशी लाईन काढायची जे बी मध्ये टच होईल आणि ते 90 डिग्री मध्ये काढायची, म्हणजे बेसला ते 90 डिग्री मध्ये असली पाहिजे, म्हणजे त्याला म्हणतात अल्टिट्यूड हाईट. तशी ए मधनं पण एक लाईन काढायची जी 90 डिग्री मध्ये बीसी ला टच होईल, आणि तशीच सी मधनं पण एक लाईन काढायची जी 90 डिग्री मध्ये एबी ला टच होईल, याला म्हणतात अल्टिट्यूड. हे ज्या ठिकाणी टच करतात म्हणतात ऑर्थो सेंटर. समजलं? हो. हा, आता हा तुमचा जॉमेट्रीचा पार्ट आहे. तुला समजलं असेल तर वेक्टरकडे जातो. हे तुमचं बेसिक फंडामेंटल नॉलेज आहे. हे समजलं नाही का कोणाला असं कुणी? ठीक आहे, चला पुढे. या ठिकाणी हे तीनही पॉईंटचे तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत. आपल्याला काही घेण्याचं नाही जॉमेट्रीच्या पार्टची, म्हणजे तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कामा येईल तुम्हाला. सध्याला या स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये मला एवढं डीप मध्ये विचारलं जात नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं. सेंट्रोइड म्हणजे काय समजलं पाहिजे फक्त. ए प्लस बी प्लस सी डिवाइडेड बाय 3 असतो, हा जनरली वापरला जाणारा फॉर्म्युला आहे. कधी कधी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी इन सेंटर विचारलं जातं, तर इन सेंटरचा हा फॉर्म्युला आहे. आणि जर तुम्हाला ऑर्थो सेंटर विचारलं, मी जो सांगितलं तुम्हाला आता तो हा फॉर्म्युला आहे. ऑर्थो सेंटरचे चान्सेस खूप कमी आहेत. मॅक्झिमम केसेस मध्ये जर सेंट्रोइड नाही विचारला तर इन सेंटर विचारला. ऑर्थो सेंटर पर्यंत आजपर्यंत कोणी जाताना मी पाहिलं नाहीये. गेलं तर सांगता येत नाही. फॉर्म्युले तिन्ही लक्षात ठेवायचे. खूपच सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 वेक्टर दिलेले असतात, तिन्ही एबीसी. ओके, 3 पॉईंट असतात, ए पॉईंट, बी पॉईंट आणि सी पॉईंट. या ठिकाणी तुम्ही ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर घ्यायचे. ओके, कारण तो सेंट्रोइड पॉईंट होता, त्याच्या मीडियनचे वेक्टर होते, डायरेक्ट पोझिशन वेक्टर. इन सेंटर मध्ये तसं नसतं. इन सेंटर मध्ये
तुम्हाला त्यांचे अँगल बायसेक्टर काढायचे असतात. त्या अँगल बायसेक्टर काय असतं, ए वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर याचे पोझिशन वेक्टर तर घ्यायचेच आहेत तुम्हाला, पण त्याच्यासोबत त्याच्या ऑपोजिट साईडचे पण वेक्टर घ्यायचे. म्हणजे ही ही कशी लक्षात ठेवणार तुम्ही, हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा ते सांगतो. सपोज जर हा ट्रायंगल आहे ए वेक्टर, हा बी ए आणि बी आणि सी, तर सिंपल गोष्ट आहे की ह्या ए चा जो वेक्टर असेल तो ए वेक्टर असेल, या बी चा वेक्टर असेल तो बी वेक्टर असेल, सी चा जो वेक्टर असेल तो सी वेक्टर असेल, म्हणजे पोझिशन वेक्टर. आणि मी तुम्हाला काढायला सांगेल ए बी वेक्टर काढून घ्यायचा आधी. म्हणजे ह्या ए बी वेक्टर म्हणजे पूर्ण बेसचा वेक्टर झाला, बी वेक्टर म्हणजे कम्प्लीट साईडचा वेक्टर. त्याच्यानंतर बीसी वेक्टर म्हणजे ह्या कम्प्लीट साईडचा वेक्टर बीसी वेक्टर असतो. हे एबीसी फक्त पॉईंट वेक्टर असतात आणि हे कम्प्लीट साईडचे वेक्टर असतात. हा फरक असतो याच्यामध्ये. आणि हा एसी वेक्टर म्हणजे या पूर्ण साईडचा वेक्टर असतो. बरोबर. तुम्हाला जेव्हा मी फॉर्म्युला सांगतो तेव्हा लक्षात कसं ठेवायचं पहा. जर तुम्ही बीसी आता पहा यांनी एबी घेतलं की नाही, आता एबी वेक्टर घेतला की नाही, एबी घेतला की त्याच्या समोरचा पोझिशन वेक्टर घ्यायचा. एबीच्या चिपकून सी वेक्टर असतो पहा. समजलं का. एबी घेतला की त्याच्या समोरचा पोझिशन वेक्टर घ्यायचा सी वेक्टर. एबी ला चिपकून सी वेक्टर. तसं बीसी वेक्टर घेतला, बीसी पहा, हा जर बीसी वेक्टर घेतला मी, बीसी वेक्टर घेतला तर बीसीचा समोरचा पोझिशन वेक्टर कोण येईल, ए वेक्टर, बीसी ए वेक्टर. त्यानंतर लक्ष द्या पहा, एसी वेक्टर जर मी घेतला तर एसी वेक्टरचा समोरचा पोझिशन वेक्टर बी वेक्टर येणार, एसी बी वेक्टर. समजलं, समजलं का. हो सर. अरे फॉर्म्युला लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय, पाठ तुम्हाला करायचं होतो. आणि खाली एबी आणि एबी बीसी आणि एसी वेक्टरचे सर्वांचे प्लस करून टाकायचे म्हणजे विषय संपला. हा झाला तुमचा इन सेंटरचा प्रॉब्लेम सॉल्व. आणि हे टॅन टॅन फंक्शन लावायचे, टॅन अँगल काढायचे, याच्याने तुमचा ऑर्थो सेंटरचा क्वेश्चन सॉल्व. आता ऑर्थो सेंटर विचारत नाही, इथे इन सेंटरचा क्वेश्चन आहे म्हणून इन सेंटर घेतोय. आता या ठिकाणी तुम्हाला ते सांगितलंय की युजिंग वेक्टर मेथड फाइंड द इन सेंटर. इन सेंटर काढा युजिंग वेक्टर मेथड. तुम्हाला इन सेंटरचा डायरेक्ट फॉर्म्युला माहिती आहे, हा फॉर्म्युला कसा पाठ करायचा ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. समजलं. ओके. हे मॉड काय इंडिकेट करतात, मॉड हे मॉड फक्त एवढंच इंडिकेट करतात, बीसी वेक्टरची मॅग्निट्यूड, जे काय मॅग्निट्यूड असेल समजा, मॅग्निट्यूड बीसी वेक्टरची काय करायची इथं, मॅग्निट्यूड. आणि वेक्टरची मॅग्निट्यूड काढणं शिकवलं तुम्हाला मी. स्क्वेअर रूट घ्यायचं, त्या आयचा कोएफिशियंटचा स्क्वेअर, जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, संपला विषय. ओके ठीक आहे. सो एवढाच पार्ट घ्यायचा. याच्यामध्ये तुम्ही काय करणार, मला हे पहा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, तुम्हाला दुसरं काही करायचं. बीसी वेक्टर एबी, एसी वेक्टर एबी वेक्टर, बीसी वेक्टर एसी वेक्टर, एबी वेक्टर ए वेक्टर, बी वेक्टर सी वेक्टर, सगळे वेक्टर आपल्याला माहिती आहेत. त्यांनी सी पॉईंट आपल्याला देऊन ठेवलेले आहेत. ए पॉईंट माहिती आहे, बी पॉईंट माहिती, सी पॉईंट माहिती आहे. सो आपल्याला ए पॉईंट माहिती असल्यामुळे ए वेक्टर काढता येईल, याला आय जे के लावा ए वेक्टर होऊन जाईल. बी काढल्यामुळे बी वेक्टर, छोटा बी वेक्टर, आय जे के लावा बी वेक्टर होऊन जाईल, याला आय जे के लावा सी वेक्टर होऊन जाईल. तुम्हाला इथं भेटेल पहा वेक्टर, बी वेक्टर आणि सी वेक्टर दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय फॉर्म्युलामध्ये तुम्हाला एबी वेक्टर, एसी वेक्टर आणि बीसी वेक्टर पण लागणार आहे. तुम्ही एबी वेक्टर कसा काढणार, एबी वेक्टर कसा काढतात, या छोटा बी वेक्टर मायनस ए वेक्टर करायचा, शिकवलं नाही एबी वेक्टर. बीसी वेक्टर कसा काढणार, सी वेक्टर मायनस बी वेक्टर करायचं. आणि एसी वेक्टर कसा काढणार, सी वेक्टर मायनस ए वेक्टर करायचं. समजलं का, समजलं का. हॅलो, अरे समजलं का. बी मायनस ए केलं, मग हे बी मायनस ए केलं, हा बी वेक्टर जो होता त्याचा म्हणजे हा 4 होता, फक्त 4K. आणि ए वेक्टर जो होता तो 3J होता, त्या दोघांची मायनस केली त्यांनी, मायनस 3J आणि हा प्लस 4 आला तो. ओके. सो हे दोघांची मायनस करून हे एवढं आलं, दोघांची मायनस करून हे एवढं आलं, दोघांची मायनस करून एवढं आलं. हे झालेलं मायनस कशी करायची पहिल्या पार्ट मध्ये. ओके. साधे फक्त आय आणि जे जे आणि के ची प्लस मायनस करायची. पहिला प्रश्न मॅग्निट्यूडचा, यांची मॅग्निट्यूड कशी काढणार, याला मॉड लावायची म्हणजे काय करायचं, मॅग्निट्यूड काढायची. मॅग्निट्यूड काढायची म्हणजे काय करायचं, हा जो वेक्टर आलेला तुमचा, याची ए बी वेक्टरची जर मॅग्निट्यूड काढायची असेल आपल्याला, तर याला स्क्वेअर रूट मध्ये घ्यायचं. याचा आयचा कोएफिशियंट नाहीये म्हणजे आयला 0, जेचा कोएफिशियंट आहे म्हणजे मायनस 3 चा स्क्वेअर येणार, आणि केचा कोएफिशियंट 4 आहे म्हणजे 4 चा स्क्वेअर. याला स्क्वेअर रूट मध्ये घ्या, 0 चा स्क्वेअर 0 राहतो, मायनस 3 चा स्क्वेअर 9 होऊन जाईल, आणि 4 चा स्क्वेअर 16 होऊन जाईल. याचा आन्सर होऊन जाईल 9 + 16 25, 25 चा स्क्वेअर रूट 5. म्हणजे मॉड ऑफ ए बी वेक्टरची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 5. इथपर्यंत काही डाऊट.
नाही सर. समजलं का? सो अशी प्रत्येकाची काढायची. AC ची काढा, BC ची काढा, या सर्व व्हॅल्यू घ्या. या सर्व व्हॅल्यू घेऊन तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला solve करा. संपला विषय. ओके ओके ठीक आहे. आज थांबू आपण इथं, जास्त होऊन जाईल. वेक्टरचे पुढचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले तरी चालतील. ओके, कोणाला काही डाऊट्स असेल त्याने विचारा. डाऊट्स काही